किती सुंदर असा घोडा तयार केला. तर मित्रांनो, तर परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज आलो कालाघोडा फेस्टिवलला. तर आज तिकडे चाललो आहोत. तर चला तुम्ही माझ्यासोबत. तर त्यांची यावरती जी नवीन थीम आहे हेड ऑफ काऊ. तर बघू कसं आहे ते, तुम्हाला पण दाखवतो. चला माझ्यासोबत. तर या मैदानात आलो आहे. तो जसं का तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या इकडे 2 लागतात. एक मैदानात लागतो आणि जो मेन कालाघोडा फेस्टिवल आहे तो वेस्ट साईड आपला जो फॅशन पॉईंट आहे त्याच्या समोर आहे कालाघोडा फेस्टिवल. तर चला आपण पहिल्या गार्डनमध्ये बघू काय आहे काय नाही. तुम्हाला तिकडचं पण दाखवतो. चला चेकिंग वगैरे झाली आहे गाईस आपली. तर बघू काही. जसं का तुम्ही एंट्री मारली तर इकडे समोरच लावलं आहे, बघू शकता तुम्ही. हे चित्रपटचं काय तरी, म्हणजे आपण ती बाई आता ही कॅमेराची रील पकडून बसून ती एक व्हिडिओ काढते बाई. याला अवॉर्ड भेटलं, महिलाच आहे, सर्व महिलाचा, बघू शकता तुम्ही. बघू शकता मस्त झाड बनवलं आहे. झाडसारखंच आहे आय थिंक, मला पण नाही माहिती नक्की. ते तुम्हाला काय माहिती असेल याच्याबद्दल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला पण. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा घोडा तयार केला आहे. वेगवेगळे आर्टिकल्स यूज केले आहेत यामध्ये. खाली पण त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे, म्हणजे काय आहे ते नक्की बघू शकता तुम्ही. हा आपला इंडियाचा मॅप. चला तिकडे पण आहे काहीतरी. आय थिंक या इकडून बघायचं आहे. असा काहीतरी कॉन्सेप्ट आहे इकडचं, मला पण नक्की माहिती नाही. ब्रो एक्चुअली है क्या ये? तो आपको बीच से खड़े होंगे तो आपको वो वाला कालाघोडा. ओके ओके. काही लोक सांगतायत का इकडे उभं राहून आपल्याला तिकडून हा घोडा बघायला भेटेल. जसं का तुम्ही बघू शकता, थोडं थोडं रिफ्लेक्शन दिसतंय आपल्याला घोड्याची. क्रिएटिव्ह आर्ट. जर तुम्ही साईडनी बघाल तर तुम्हाला पास्ट जेवढे पण कालाघोडामध्ये मॉडेल्स आले इन्स्टॉलेशन, त्याचे मिनिएचर मॉडेल तुम्हाला त्याच्या हर एक इमेजच्या मागे. ओके. सो दादाने जसं काय सांगितलं आपल्याला की जर त्याच्या बाजूने बघेल आपण तर त्याला, म्हणजे ते लोकांनी जेवढे कालाघोडा फेस्टिवल झालेत ते सर्व कालाघोडा फेस्टिवलचे ते लोकांनी इमेज लावलेत. मला पण आयडिया नाही आता, मी पण गेल्या 2-3 वर्षापासून येतोय. खूप छान केलं आहे मित्रांनी. तर बघू अजून पुढे आपल्याला काय काय भेटतंय. तिकडे पण काहीतरी आहे. इकडे मुलांसाठी पण बनवलं आहे, घोडाच आहे पण ते पण काहीतरी क्रिएटिव्ह आहे. आय डोंट नो. त्याची शेपूट बघा, इकडे शेपूट आहे, तिकडे तोंड आहे. इकडे लाईटीचं पण काहीतरी आहे, आयडिया नाही पाहिजे समथिंग. इकडे पण काहीतरी मस्तपैकी केलं आहे. तो दीदी इकडे सांगते हिंदीमध्ये. तो त्रिकाल पास्ट प्रेजेंट और फ्यूचर का है. तो हमने स्क्वायर सर्कुलर ट्रायंगल्स इसको रिप्रेजेंट करने की कोशिश की, क्योंकि वो सबसे 3 बेसिक
शेप्स है और हमने प्राइमरी कलर्स रेड, ब्लू और येलो से करने की कोशिश की है। जो स्क्वायर है वो बहुत फर्म रहता है और बहुत रिजिड है, इसलिए हमने उसको पास्ट से रिप्रेजेंट करने की कोशिश की, क्योंकि जो भी एक बार पास्ट में हो चुका है, जो हम एक बार कर चुके, उसको हम मिटा नहीं सकते, हम उसको बदल नहीं सकते। और हमने रेड कलर इसलिए क्योंकि वो बहुत प्रोमिनेंट कलर है प्राइमरी शेड में, और जो ये दोनों का कॉन्सेप्ट जो मिलता आता है उसका ये भी इन अ वे सिंबॉलिक ये है कि पास्ट में जो हमने एक्सपीरियंस किया उसके ऊपर हमारा प्रेजेंट और फ्यूचर में भी बहुत सारे डिसीजंस, बहुत सारी चीज़ें डिपेंडेंट रहती हैं। सर्कल जो हमने प्रेजेंट नहीं रखा क्योंकि ना ही उसकी शुरुआत है ना ही उसका अंत है, कंटेंट उसमें में रखा है, तो वैसे ही प्रेजेंट का भी ना ही कोई शुरुआत है ना ही कोई अंत है। और जो येलो कलर हमने इसलिए रिप्रेजेंट लिया है रिप्रेजेंट करने को क्योंकि वो बहुत एनर्जेटिक और लाइवली कलर है। जो ट्रायंगल है उसका डायरेक्शन ऊपर की तरफ है, वो ऊपर की तरफ पॉइंट कर रहा है, तो वो फ्यूचर में होने वाली जो ग्रोथ, हैप्पीनेस, होप्स जो है उसको रिप्रेजेंट करता है। और जो ब्लू कलर हमने यूज़ किया वो मिस्ट्री कलर की सारे जो स्टोरी से कनेक्टेड है, जो उसको उसका नेचर, कैरेक्टरिस्टिक्स और उसको एक ह्यूमन बनाता है। फैब्रिक के पीसेस है वो उसकी मेमोरीज और एक्सपीरियंस। तर गाईस आपल्या दीदीने मला छानपैकी म्हणजे समजवलं आहे ते, म्हणजे ॲक्च्युअल ती इमेज काय आहे, म्हणजे तुम्ही बनवलं काय, तर नक्की तुम्ही बघा गाडीचा। आता बघू पुढे अजून गाडीचे स्टॉल वगैरे पण आहेत, तर बघू कॉन्सर्ट मध्ये कोण कोण आलाय, मला पण आयडिया नाही। Good evening, ladies and gentlemen. Hello. Let's hear it. We have the Rajiv Raja combined. On my right, we're going to start with a composition. काहीतरी बनवलं बघू शकता। This one's called Roadrunner and it's inspired by all our travels across India. बघू शकता तुम्ही काय क्रिएटिव्ह आयडिया आहे, म्हणजे कोणी विचार केला पण नसेल एक गोणीने, म्हणजे असं आपण बनवू शकतो। And you're joining us. तर गाईस इंडिया इज नॉट फॉर अ बिगनर। फोटो काढतायत बघू शकता। तर बाहेरून हे असं दिसतं गाईस काहीतरी। हे त्याची एक्झिट आहे, इकडे पण आहे काहीतरी, आय थिंक ही ट्रेन बनवली आहे लोकल। म्हणजे मॅथ्स रिलेटेड काहीतरी केलंय। हे पण बघतायत काय बनवलंय ते, मला पण नक्की माहिती नाही। ॲक्च्युअल काय आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा गाईस, नक्की सांगा मला कमेंटमध्ये काय। इकडे गाडी पण लावली आहे। चला गार्डन मधलं झालं, आता मेन कालाघोडा फेस्टिवलला जाऊ, जो वेस्ट साईडचा समोर आहे। चला तिकडचं एवढा वाटलं नाही मला, तर तिकडे जाऊन बघू काय आहे ते। तर गाईस जसं का मी कालाघोडा फेस्टिवलच्या इकडे निघालो, जो मेन गार्डन म्हणजे मेन नाही आहे तो, गार्डनच्या इकडे पण लागतो, तर तिकडे निघालो आहे। तर तिकडून सरळ आलो तर तुम्हाला रस्ता दिसेल, तिकडून सरळ गेलं तर समोर फाउंटन आहे, फाउंटनवरून राईट घ्या। मी पण जातोय, तुम्हाला पण दाखवतो, चला।